मोरपीस मधलं पुढचं मोरपीस बघूया. मीपणा अर्थात अहंभाव. कविवर्य बा भ बोरकर यांची एक नितांत सुंदर कविता आहे. जीवन ज्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. नेहमी असं सांगितलं जातं की अहंकार नसावा, मीपणा नसावा, अहंकारासारखा शत्रू नाही. परंतु प्रत्यक्षात मात्र अहंकार हा स्वभावाला चिकटलेला असतो. कृतीतून नकळत तो डोकावत असतो. मी हे केलं, मी आहे म्हणून ठीक चाललंय, अशी वाक्य सहज बोलली जातात. पण खरं तर मी हा करता नसतोच. परंतु सामान्य माणूस खोलवर विचार करत नाही. जरा आयुष्य चांगल्या प्रकारे मार्गी लागले, यश मिळाले की प्रथम जागा होतो तो अहंकार. माझी गाडी, माझे घर, माझी मेहनत इत्यादी इत्यादी. या सर्वांना माझी शब्दाची सुरुवात लाभली की अहंकाराची ही सुरुवात होते. ही धुंदी डोळ्यावर चढली की माणूस जवळजवळ अंध होतो. अशात बोलण्यात घमेंड येते आणि चांगली नाती तुटतात. अहंकाराच्या धुक्यात माणूस पण हरवते. म्हणूनच एवढ्या तेवढ्याशा यशाने, सफलतेने अहंकाराला बळी पडू नये. सुखावून जाणे स्वाभाविक आहे, पण मीपणाच्या नादात दुसऱ्याला तुच्छ लेखू नये. बोलताना आपण समोरच्याला दुखावत तर नाही ना, याचे भान हवे. अहंकाराला मित्र नसतात. मीपणाच्या तोऱ्यात चालताना एखादा वास्तवाचा खड्डा येतो. त्या खड्ड्यात अडकल्यावर एकदम भान येते, पण अशा वेळी मदतीला फक्त आणि फक्त जवळची व्यक्ती येते. बाकी सर्व दुर्लक्ष करतात किंवा मजा बघतात. म्हणूनच यशाच्या पायऱ्या चढताना प्रत्येक पायरीवर अहंकाराला दूर सारून नम्रपणाला अंगीकारावे. म्हणजे आपसुक जनमानसात आपली प्रतिमा उजळलेली राहते. आणि समजा कधी आधाराची गरज पडली तर असंख्य हात पुढे येतात. यासाठी मी पण मात्र सहजपणानं गळून पडले पाहिजे.